भिवंडीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल पंचनामे करण्याची केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्र्यांकडे मागणी. भिवंडी लोकसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीबद्दल पंचनामे करावेत अशी विनंती केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रविवारी आणि सोमवारी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. सध्या भिवंडी, ग्रामीण, शहापूर, मुरबाड आणि वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाताच्या मळणीची कामं सुरू आहेत. मात्र अचानक झालेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. भात पिकाबरोबरच शेतकऱ्यांकडून भाजीपाला उत्पादनही घेतलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश देऊन नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या दत्ता दळवींना अटक झाल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जाहीर सभेत अपशब्द वापरल्यामुळे ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भांडूप परिसरात वातावरण चांगलंच तापलंय. दत्ता दळवींना अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. दळवी यांचा गुन्हा काय तर लोकांच्या जनभावना भांडूपच्या मेळाव्यात त्यांनी व्यक्त केल्या. जे गद्दार हृदय सम्राट आहेत ते स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदू आणि जनतेचा आक्षेप आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, कारण ते वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंची उपाधी लावून घेत आहेत. जर आनंद दिघे असते तर या गद्दारांना चापकानच फोडून काढलं असतं. धर्मवीर आनंद दिघेंच्या तोंडी तो शब्द आहे. चित्रपटातील हा शब्द सेन्सॉरनं कापला नाही. जर तो आक्षेपार्ह असेल तर चित्रपटाचे निर्माते, कलाकार यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल राऊत यांनी विचारलाय. संजय राऊतांच्या टीकेवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी देखील प्रत्युत्तर दिले. संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या पगारावर काम करतात. जसे आपण नोकरीला जातो, कार्ड पंच करतो, तसं ते सकाळी कार्ड पंच करतात. युती शासनाच्या विरोधात बोलण्याकरता त्यांना तिथे पगारावर ठेवण्यात आले. संजय राऊतांनी त्यांची योग्यता तपासणं गरजेचं आहे. ज्यांच्या मतांवर ते खासदार झालेत त्यांनाच ते शिव्या देत आहेत, असा निशाणा नरेश मस्के यांनी राऊतांवर साधलाय. दरम्यान नारायण राणे, अब्दुल सत्तार यांनी सभेत शिवीगाळ केली. त्यांना अटक नाही, गुन्हा नाही, परंतु दत्ता दळवी यांनी लोकभावना व्यक्त केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून गद्दार, हृदय सम्राट, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे प्रचाराला बाहेर फिरतायत. त्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे. दत्ता दळवी यांनी केलेल्या विधानाचं आम्ही जाहीर समर्थन करतो. सरकार नालायक असेल तर नालायकच बोलणार. देशात आणीबाणी लागली आहे का? नालायक हा असंसदीय शब्द नसल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. 1.5 ते 2 वर्ष झालं बेकायदेशीर सरकार, घटनाबाह्य सरकार अशा पद्धतीने कायम टीका करतायत. हे केवळ सहानुभूती निर्माण करण्याकरता, उरलेले सैनिक जे काही शिल्लक सेना आहे ती टिकवण्याकरता अशा पद्धतीची वक्तव्य आहे. आणि तुम्ही जर बेकायदेशीर सरकार म्हणत असाल तर आपल्या पक्षाचा विरोधी पक्ष नेता त्याला राजीनामा द्यायला सांगा. कशाला बंगल्याचा वापर करतोय, कशाला गाडीचा वापर करतोय? आपल्या आमदारांना राजीनामे द्यायला सांगा, जे काही उरलेले आहेत ते. बेकायदेशीर सरकारमध्ये आमदार म्हणून का काम करतायत? केवळ येन केन प्रकारे अध्यक्षांवरती दबाव यावा याकरता अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. पण अध्यक्ष तुम्हाला घाबरणार नाही आहेत, तुमच्या दबावाला बळी पडणार नाही आहेत, कारण ते सुद्धा एकेकाळी माननीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताखाली त्यांनीसुद्धा काम केलेलं आहे. त्यामुळे ते घाबरणार नाही आहेत अशा पद्धतीने दबाव आणून. सर, संजय राऊतांनी असं सांगितलं की अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे,
त्या नुकसानात जे 50% सरकार आहे त्यांनी कुठेतरी शेतकऱ्यांना खोके द्यावे, दिलासा द्यावे असं त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांना शेतातलं काय कळतं? त्यांना विचारा की शेती म्हणजे काय आहे. संजय राऊतांनी कशाला शेती संदर्भात बोलावं? आणि सरकार त्यांचं काम करणार आहे, सरकार करत आहे. शेतकऱ्यांना खरा दिलासा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हेच देणार आहे खरा न्याय, आणि दिलेला आहे. आपण फक्त पोकळ घोषणा केल्या होत्या, परंतु शेतकऱ्यांना लाभ देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारने केलेलं आहे. सर, प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं की 2 ते 3 डिसेंबर च्या आत दंगली घडण्याची शक्यता आहे. त्यांना जर ती काय माहिती असेल तर त्यांच्याकडनंच ती घेतलेली बरी आहे. मला त्या संदर्भात काही माहिती नाही आहे, फार मोठा प्रश्न आहे. आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे काही वक्तव्य केलं आहे तर त्यांनाच त्या संदर्भात आपण विचारलं तर बरं होईल. बळीराजाचं सरकार असल्यानं अवकाळी पाऊस आणि गारपीट झालेल्या भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे तेथील भागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. हे सरकार बळीराजाचं असून शेतकऱ्यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार असून शेतकऱ्यांना आमचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. तसंच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ओबीसी मराठा समाजाला विरोध नाही. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाज आणि इतर समाजावर अन्याय होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. ओबीसींचं आरक्षण काढून घेतलं जाणार नाही ही सरकारची भूमिका पहिल्यापासून आहे. मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर देखील काम सुरू असून कुणबी म्हणून नोंदी असताना दाखले दिले जात नव्हते ते देण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. छगन भुजबळ यांची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होता कामा नये आणि ही भूमिका सरकारची देखील कायम आहे. जुन्या GRची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचं काम हे सरकार करत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन 700 ते 800 कर्मचारी सहभागी. ठाणे जिल्हा आरोग्य विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन केलं. दरम्यान यावेळी कर्मचारी ठाणे जिल्हा आरोग्य विभाग येथून थेट ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे 700 ते 800 कर्मचारी सहभागी झाले होते. समान काम समान वेतन करावं आणि समायोजन करावं अशा मागण्यांना अनुसरून सर्वांनी काम बंद आंदोलन सुरू केलं. आंदोलन करत आहात, काय सांगाल कंत्राटी आंदोलन? आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी आहोत. आम्ही गेल्या 25 ऑक्टोबरपासून संपावर आहोत. आमच्या मागण्या आहेत शासन सेवेमध्ये समान काम समान वेतन द्यावं आणि समायोजन करावं. आम्ही गेले 20 ते 25 वर्षापासून अगदी तुटपंच्या मानधनात काम करत आहोत, परंतु सरकार आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेधार्थ म्हणून आज आम्ही रॅली काढलेली आहे. आम्ही आज 700 ते 800 लोक आज रॅलीमध्ये सहभागी आहोत. कोणकोणत्या विभागातील कर्मचारी? आम्ही आरोग्य विभागातील कर्मचारी आहोत. NHM डिपार्टमेंटचे सगळे कॅडर याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. प्रशासनाकडे काय मागणी असेल आतापर्यंत? कुणाकुणाला भेटून कुणाकुणाला निवेदन? सन्माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब यांनी आझाद मैदानामध्ये जेव्हा आम्ही उपोषण केलं, आक्रोश मोर्चा काढला होता, त्या मोर्चाला त्यांनी संबोधित केलं होतं 31 ऑक्टोबरला. परंतु त्या 31 ऑक्टोबरला आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की तुमचं समायोजन करतो, परंतु तोंडी हा विषय सांगितला. अद्यापर्यंत आम्हाला कुठलंही लेखी त्यांनी दिलेलं नाही. पण आमची भूमिका अशी आहे की जोपर्यंत लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही या संपावर कायम आहोत. आणि मागणी अशी आहे की समायोजन सरसकट समायोजन करा आणि जोपर्यंत समायोजन भेटत नाही
तोपर्यंत समान काम समान वेतन द्या. त्यामुळे कुठेतरी आरोग्य विभागावरती निश्चितच आरोग्यावरती, कारण की 70% आमचा जो स्टाफ आहे हा स्टाफ आरोग्यामध्ये काम करत आहे. परमनंट स्टाफ आहे 30%. परमनंट स्टाफ त्यांच्यावर नक्कीच बोजा आलेला असणार असंच दिसतंय. सर मुख्यमंत्र्यांना काय पत्रव्यवहार केलाय का? मुख्यमंत्री कार्यालयाला आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, बैठक लावू म्हणून असं साहेबांनी आम्हाला सांगितलंय, परंतु अद्यापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही. अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झाल्यानं भाज्याची आवक घटून भाज्यांच्या दरात प्रति किलो मागे 5 ते 10 रुपयांनी वाढ. गेल्या 2 ते 3 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यानं ठाणे, मुंबई आणि उपनगरांमध्ये भाज्यांची आवक घटली असून यामुळे घाऊक बाजारात भाज्यांच्या दरात प्रति किलो मागे 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली. तर किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची लूट केली जाते. शिवाय टॅमॅटो आणि कांदा 70 पार गेलेत. या दरवाढीमुळे नागरिकांना महागाईची झळ बसू लागली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय. या पावसामुळे नाशिक, नगर तसंच इतर जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. यामुळे मुंबई, ठाणे उपनगरात भाज्यांची आवक घटली आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 ते 10% आवक घटली आहे. 2 दिवसांपूर्वी बाजार समितीत भाज्यांच्या 550 ते 600 गाड्या दाखल झाल्या होत्या. तर मंगळवारी या गाड्यांच्या संख्येत घट झाली असून 450 ते 500 गाड्या दाखल झाल्याची माहिती वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. आवक घटल्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रति किलो मागे 5 ते 10 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. घाऊक बाजारात 2 दिवसांपूर्वी 11 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येणारा दुधी भोपळा 17 रुपये प्रति किलोनं विक्री केला जातोय. 32 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येणारी फरसबी 35 रुपये प्रति किलोने विक्री केली जाते. यामध्ये 7 रुपयांची वाढ झाली असून सध्या 25 रुपये प्रति किलोनं कारल्यांची विक्री करण्यात येते. तर 20 रुपये प्रति किलोनं विक्री करण्यात येणारी काकडी ही मध्ये प्रति किलो मागे 7 रुपयांची वाढ झाली असून सध्या 27 रुपये किलोनं काकडीची विक्री करण्यात येत आहे. तर किरकोळ बाजारात ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून ग्राहकांची मात्र लूट केली जाते.